कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर निवडणुकीच्या रिंगणात। यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष म्हणून ओळखलं जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ अशा 4 जागांकरता जून महिन्याच्या 26 तारखेला निवडणुका पार पडणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर रिंगणात उतरले आहेत। बुधवारी सायंकाळी वर्तकनगर येथील साईबाबा हॉल या ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी रमेश कीर यांनी भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावर टीका केली आहे। सलग 10 वर्ष आमदार असूनही निरंजन डावखरे यांनी कोकण मतदारसंघात काम न केल्याचा आरोप रमेश कीर यांनी केला आहे। तसेच पदवीधर म्हटलं तर एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न केलेत पाहिजे, शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, पण असं काहीही 10 वर्षात झालं नसल्याचं रमेश कीर यांनी म्हटलंय। तर उमेदवार रमेश कीर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानलेत। कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरया यांनी माघार घेतली असल्याचीही रमेश कीर यांनी माहिती दिली आहे। पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या माध्यमातून 92,000 नोंदणी झाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नोंदणी संख्येची भर यंदा पडणार असल्याची माहिती रमेश कीर यांनी दिली। तर गेल्या 6 महिन्यात कोकण मतदारसंघ पिंजून काढला असून शिक्षकांचे प्रश्न ऐरणीवर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी, एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी, तसेच कोकणचा विकास या विविध विषयांवर यंदाची निवडणूक लढणार असल्याचं रमेश कीर यांनी सांगितलंय। निरंजन डावखरे यांनी काम केलं नाही म्हणून मला निवडून न देता जो चांगलं काम करेल त्याच्या पाठी मतदार उभे राहतील असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी व्यक्त केला आहे। नाही, अमित सरे यांनी जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्यांनी तो सहकार्य केलं असं मी म्हणेन, मी माघार घेतली असं म्हणणार नाही। पण तुम्ही जो दुसऱ्या पक्षाचा उल्लेख करताय त्यांनी नेमकं असं का केलं हे मी त्याच्यावर काय फार बोलू इच्छित नाही। पण मतदारांना मात्र कळेल की आधी हे काय म्हणाले होते, त्यांची प्रतिक्रिया काय होती त्या उमेदवाराबद्दल, आणि नंतर त्यांनी पाठिंबा का दिला हे मला वाटतं मतदार सुज्ञ आहेत, पदवीधर आहेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळतंय आणि ते आम्हाला पुरेसं आहे। मला वाटतं म्हणजे आमचं मतदान वाढण्यासाठी त्याला निश्चित मदत होईल अशी मला खात्री आहे। लोकसभेमध्ये मनसे उमेदवार दिला नव्हता, मात्र पुन्हा आता उमेदवार दिला तर त्यांच्यामध्ये देखील आपापसात नाराजी दिसून येते। कारण ही लोकशाही आहे, या ठिकाणी निवडणुका लढवण्याचा अधिकार, मात्र मनसे ऐन वेळेस पाठिंबा देऊन माघार घेणं कितपत योग्य का वाटतं या ठिकाणी तुमच्या पद्धतीने? हे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मनसे आणि त्यांचे नेतेच सांगू शकतील। मला या विषयावर काही भाष्य करायचं नाहीये। मला एवढं माहिती आहे फक्त की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी लढत देत आहोत ती आम्ही लढत अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आणि आम्ही यशस्वी देखील होणार, एवढंच मी या ठिकाणी सांगेन। लोकसभेचा निकाल बघता विधानसभेची परिषदेचा निकाल कसा वेगळा असणार का? एकंदरीत आता गोल कशा प्रकारे असणार आहे आणि निरंजन डावखरे खरोखर कशाप्रकारे कामं केली आहे का? 2 वर्ष त्यांना संधी दिली, 2 नाही, मी जवळजवळ 5 ते 6 महिने या मतदारसंघात फिरतोय। मला कुणी असं सांगणारं भेटलं नाही की या विद्यमान आमदारांनी आम्हाला भेटले, आमच्याकडे आले, आमची काही कामं केली, आमचे काही प्रश्न सोडवले, असं मला तरी कोण भेटलेलं नाही सांगणारं। त्यामुळे त्या विषयावर आणखीन मी काय बोलणार नाहीये। मी उलट असं म्हणेन की लोक आता नवीन उमेदवाराला किंवा नवीन व्यक्तीला ही संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत याची मला खात्री आहे। काँग्रेसला ही संधी आहे, त्यामुळे कशाप्रकारे संधीचं सोनं असणार आहे करणार आहात आणि पदवीधराची नक्की समस्या काय, तुमचा अजेंडा काय असणार आहे या निवडणुकीत? महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच मी हे सांगतोय की आम्ही कोकणातले प्रश्न प्रामुख्याने सोडवणार आहोत, पदवीधरांचे, शिक्षकांचे, शैक्षणिक क्षेत्रात लक्ष देणार आहोत। यूपीएससी एमपीएससी परीक्षा केंद्र जी आहेत त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यात जी उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। जे खाजगी व्यवसाय येणार आहेत मोठ्या प्रमाणात तिथे स्थानिकांचा सहभाग असला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत। अशी एक व्यापक भूमिका घेऊन आम्ही कोकणात पदवीधरांसाठी आमदाराचा जो
सर्वसाधारणपणे आमदारांना निधी असतो तो यांना असतोच. अधिक या 5 जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र असल्यामुळे ज्या डीपीडीसी आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या, त्या डीपीडीसी मी सदस्य म्हणून त्या आमदाराला काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की निधी हा प्रश्न नसावा. निधी उपलब्ध होऊ शकतो, पण समज असली पाहिजे आमदाराला. हे कळलं पाहिजे की मी कुठल्या क्षेत्रासाठी आमदार म्हणून निवडून आलो आहे, माझं नेमकं काम काय आहे, आणि त्याची व्यापकता लक्षात आली पाहिजे. ती आली की निधीची कमतरता हा प्रश्न असू नये, नसावा, आणि आमच्यासाठी तो निश्चित नसतो.